नमस्कार मंडळी, मी शहाजी गरंडे. फेसबुकवरून पैसे कसे कमवावेत या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आता मागील 2 महिन्यापासून जे वेगवेगळे व्हिडिओज बनवतोय त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांच्या वेगवेगळ्या कमेंट्स आहेत की आम्हाला हे समजत नाही, ते समजत नाही. तर आज सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे, आपण मोबाईलवरून जेव्हा हे फेसबुकचं सगळं काम करत असतो त्याच्यामध्ये मोबाईलचा जो प्रोफेशनल डॅशबोर्ड आहे तो काय आहे हे आपण आज समजून घेणार आहोत. त्यामुळे तुमचे बऱ्यापैकी सगळे प्रश्न इथे क्लिअर होणार आहेत. चला तर मग बघूयात. सर्वप्रथम तुम्हाला ज्या पेजवरती हे समजून घेण्याचं आहे त्याच्यासाठीच मी तुम्हाला एक इथं डेमो देतोय माझ्या पेजवरती. हे आपलं शहाजी गरंडे व्हिडिओज नावाचं हे जे पेज आहे, ह्या पेजच्या प्रोफेशनल डॅशबोर्डमध्ये तुम्हाला जायचं आहे. प्रोफेशनल डॅशबोर्डमध्ये गेल्यानंतर वरती जे दिसणारे 5 टॅब आहेत, एक होम आहे, दुसरा आहे इनसाइट, तिसरा आहे कंटेंट, चौथा आहे ग्रोथ आणि 5वा आहे मॉनिटायझेशन. तर आपण 1 बाय 1 हे टूल्स बघणार आहोत. ह्याच्यामध्ये होमचा जो टॅब आहे, ह्या होम टॅबमध्ये सगळ्यात पहिल्यांदा जो ऑप्शन दिसतोय तुम्हाला नेक्स्ट स्टेपमधला, इन्व्हाइट पीपल हू रिॲक्टेड. हे काय आहे? हे फेसबुकचं एक इनबिल्ड फंक्शन आहे की ज्याच्यामध्ये आपल्या कोणत्याही पोस्टवरती लोकांनी लाईक केला असेल, कमेंट केला असेल किंवा तो शेअर केला असेल, पण त्यांनी आपलं पेज फॉलो केलं नसेल, तर अशा लोकांना इन्व्हाइट करण्यासाठी तुम्हाला इथे ऑप्शन देतो. तर मी तो ह्याच्यावरती इन्व्हाइट करतो. म्हणजे इथे 31 लोकांना इन्व्हाइट केलं, खाली 3 लोकांना केलं आणि इथं 2 लोकांना केलं. बरोबर आहे. तर हे अशा पद्धतीनं ह्या डॅशबोर्डमध्ये दिसतं. त्याच्या खाली ऑप्शन आहे कमेंट्स. कमेंट्समध्ये ज्या तुमच्या पोस्टवरती आलेल्या कमेंट आहेत त्याला जर तुम्हाला रिस्पॉन्ड करायचं असेल, म्हणजे रिप्लाय करायचं असेल, तर तुम्ही इथं क्लिक करून हे करू शकताय. बरोबर. त्यानंतर खाली जो आहे तो ऑप्शन आहे परफॉर्मन्सचा. परफॉर्मन्स म्हणजे काय? तर प्रिव्हियस 28 डेजमध्ये तुमच्या पेजचा रीच काय आहे ते इथं तुम्हाला जाणवतं. हे फॉलोअर्स तुम्हाला मागील महिन्यापेक्षा किती वाढले ते इथं दाखवतं. त्यानंतर तुमच्या 28 दिवसामध्ये मागील किती हजारामध्ये व्ह्यूज आलेले आहेत 3 सेकंदाची ते दाखवतं. आणि स्टार्समधून तुमची किती कमाई झालेली हे दिसतं. आणि त्याच्यानंतर हा रीचचा जो ग्राफ आहे तो दिसतो तुम्हाला. आणि खाली तुमचे सगळे मॉनिटायझेशनचे कोणकोणते टूल तुमच्या पेजवरती सद्यस्थितीला इनेबल्ड आहेत विदाउट एनी प्रॉब्लेम, तर ते तुम्हाला इथं दाखवतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर इनसाइट्स म्हणजे जे मागे आता आपण जे डिस्कस केलं तोच पार्ट आहे की तुमच्या पेजवरती एंगेजमेंट किती आली, काय आलं, आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या पेजवरून अर्निंग्स काय होत आहेत, इनस्ट्रीम ॲडमधून किती पैसे मिळाले, ॲड्स ऑन रीलमधून किती पैसे मिळाले, हे तुम्हाला ह्या पेजवरती तो सगळं इथं दाखवतोय. बरोबर. आता मागील महिन्यामध्ये पूर्ण आपण काहीच काम केलं नाही, बऱ्याच व्हिडिओ बनवलेले नाही आहेत, त्यामुळे हे सगळे जी एंगेजमेंट रीच आहे ही पेजची पूर्णतः डाऊन झालेली आहे. त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे की तुमचे हे जे कंटेंट्स आहेत की ज्या कंटेंट जो आता तुम्ही रिसेंट कंटेंट तुमच्या पेजवरती जो टाकलाय ती पोस्ट तुम्हाला सगळ्यात वरती दिसते. त्याच्या खाली एक चांगलं फीचर दिलेलं आहे फेसबुकनं, ते आहे जर तुम्ही लॉंग व्हिडिओ टाकलेला असेल तर त्या लॉंग व्हिडिओच्या माध्यमातूनच तुम्ही एक छोटीशी रील त्यातलाच काय पार्ट कट करून तुम्ही करू शकता. एखादा व्हिडिओ तुमचा जो टाकलेला आहे लॉंग व्हिडिओ, तर त्यातूनच काय पार्ट तुम्हाला रील बनवायचं असेल तर ते फंक्शन तुम्हाला इथे कंटेंटच्या अंडर दिलेलं आहे, रिसेंट फ्रॉम युअर टॉप पोस्ट. बरोबर आहे. आणि स्टोरीला जर तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा असेल तर तुम्ही इथून करू शकता. त्यानंतर ग्रोथ. आता हा ग्रोथचा जो आहे की कशी ग्रोथ करावी काय, म्हणजे हे थोडा एज्युकेशनल पर्पज आहे. तर तुम्ही हे काय बघू शकता की तुम्हाला सजेस्ट केलेली पेजेस आहेत ते काय आहेत, एंगेजमेंट टूल कोणकोणते आहेत, हे तुम्ही ह्या ग्रोथच्या टॅब अंडर बघू शकता. राहिलेला 5वा जो टॅब आहे मॉनिटायझेशन. मॉनिटायझेशन हा अतिशय महत्त्वाचा टॅब आहे. याच्यामध्ये तुमच्या पेजची हेल्थ कळते. सगळ्यात पहिलं जर युअर पेज इज अर्निंग मनी, ग्रेट जॉब, युअर पेज कंटेंट इज अर्निंग यू मनी. आणि त्याच्या खाली युअर टूल्स म्हणजे जे टूल्स आपल्या पेजवरती ऑथोराइज्ड झालेले आहेत, अप्रूव्ड झालेले आहेत, अशी कोणती टूल्स आहेत ते इथं दिसते. याच्यावरती स्टार आहे, ॲड्स ऑन रील्स आहे, बोनस आहे, इन्स्ट्रीम ॲड आहे, सबस्क्रिप्शन आहे आणि पार्टनर ॲड्स आहेत. तर अशा पद्धतीनं फेसबुकच्या प्रोफेशनल डॅशबोर्डवरती तुम्ही तुमच्या पेजचं जे काही काम असेल ते तुम्ही A to Z पद्धतीनं इथं करू शकताय. आणि याच्यामध्येच आत्ता एक नवीन ऑप्शन आलेला आहे फेसबुकचा, तोही मी तुम्हाला सांगतोय की या प्लस बटनवरती जेव्हा तुम्ही क्लिक कराल तर इकडे पोस्ट आहे, स्टोरी आहे, रील आहे, लाईव्ह आहे आणि अपलोड व्हिडिओ नावाचं एक ऑप्शन आलेला आहे. आता हा अपलोड व्हिडिओ म्हणजे जो तुम्ही मोबाईलवरून व्हिडिओ बनवताना ज्या काही अडचणी येत होत्या, तुम्हाला थंबनेल सेट करता येत नव्हता, तर तो थंबनेल ह्या अपलोड व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही आत्ता बनवू शकता. ह्याच्यावरती आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे, पेजवरती तो व्हिडिओ आहे, तुम्ही जाऊन तो नक्की बघा.
ठीक आहे. तर आपण आता हे पूर्णतः फेसबुकचा जो प्रोफेशनल डॅशबोर्ड आहे त्याच्याबद्दल आपण सविस्तरपणे समजून घेतलेलं आहे. मराठी माणसाच्या हक्काचं हे पेज अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका. आणि हाच जर व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला बघत असाल आणि चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर मराठी माणसाच्या हक्काचा हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू. नवीन विषय, नवीन माहिती, नवीन व्हिडिओ. तोपर्यंत जय महाराष्ट्र. भेटू लवकरच.